IVM. आमच्या शेजारी एक 8 वर्षांची मुलगी राहते. शाळा सुटल्यावर ती डान्स क्लासला जाते आणि घरी येऊन पुन्हा डान्सची प्रॅक्टिस करते. तिच्याकडे पाहताना मला माझं लहानपण आठवतं. आपण मोठे होत जातो तशा आपल्या आवडीनिवडी, छंद मागे पडत जातात आणि आपण आपल्या आवडत्या माणसांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात व्यग्र होतो. एक सेफ फायनान्सचा या आपल्या शो मध्ये आपण अनेकदा अशा जबाबदाऱ्यांविषयी चर्चा करतो. कल्पना करा, आपण आपली स्वप्न साकार करत असताना कोणीतरी या आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडल्या तर? पूर्ण करा तुमची स्वप्न आणि जीवलगांना दिलेली वचनं. SBI लाईफ, माझ्यासाठी, माझ्या जीवलगांसाठी. अधिक माहितीसाठी www.sbilife.co.in वर लॉग ऑन करा. IRDI नोंदणी क्रमांक 111. स्वागत आहे तुमचं SBI लाईफ इन्शुरन्स प्रस्तुत एक सेफ फायनान्सचा मध्ये. SBI लाईफ इन्शुरन्स, माझ्यासाठी, माझ्या जीवलगांसाठी. अरे बापरे, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट्स? नाही, ते तर खूपच कठीण काम आहे. माझे बाबा आहेत ना त्यासाठी. अहो, माझा नवरा आहे की तो करेल. माझा की नाही मुलगाच बघतो हे सगळं. अरे असं कसं? घरच्या लक्ष्मी तर तुम्हीच आहात ना. मग लक्ष्मीच्या ज्ञानापासून अशा दूर का पळताय? तुमच्या डोक्यातल्या या बागुल बुवाला पळवून लावणं हेच माझं काम आहे. घराचं अर्थमंत्री पद तुमच्यासाठी डाव्या हाताच्या खेळा एवढं सोपं व्हावं म्हणून मी आज घेऊन आले आहे श्रुतीची एक क्यूट गोष्ट. प्रियांका आचार्यच्या SBI लाईफ इन्शुरन्स प्रस्तुत एक सेफ फायनान्स या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. मी नेश्मा चेंबूरकर आणि हा आहे खास महिलांसाठीचा पॉडकास्ट. तुम्हाला तुमच्या आर्थिक निर्णयांविषयी अधिक जागरूक करणारा. प्रियांका एक आर्थिक सल्लागार आहे. या क्षेत्रातल्या 14 वर्षांच्या अनुभवातून ती गुंतवणुकी संदर्भातल्या किचकट संकल्पना अगदी सोप्या करून तुमच्या समोर मांडणार आहे. हो, तुम्ही आता अगदी सोप्या भाषेत आर्थिक नियोजन शिकू शकता. आणि ते सुद्धा केवळ मराठीतच नव्हे तर अन्यही अनेक भाषांमध्ये. तुम्हाला आठवते का, काही वर्षांपूर्वी युरेका फोर्ब्सची एक जाहिरात लागायची, ज्यात की नाही एक लहान मुलगा सेल्स पर्सनला विचारायचा, ये क्या है, इससे क्या होगा, इसमें क्या होता है? ती क्यूट जाहिरात मी कधीच विसरू शकत नाही. आज मला ती जाहिरात आठवली, कारण आपण जसे मोठे होत जातो ना तसे हे लहानपणीचं कुतूहल कुठेतरी हरवत जातं. कधी अभ्यास तर कधी घरकाम, हे चक्र काही थांबतच नाही. आणि मग आपलं जीवन गाणं होतं, फायनान्स का सफर है, ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. पण एक सेफ फायनान्स मधून आम्ही तुमच्यासाठी एक नवीन गाणं घेऊन आलो आहोत. फायनान्स एक सफर है सुहाना, यह कल क्या हो हमने जाना. आणि त्याचसाठी घेऊन आले आहे आजचा सेप. या एपिसोडमध्ये मी तुमची ओळख करून देणार आहे IRRR सिरीज मधल्या शेवटच्या आरशी, R फॉर रिसर्चशी. IRRR सिरीजचे आधीचे सगळे एपिसोड्स IVM पॉडकास्ट ॲप, वेबसाईट आणि सर्व ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. तुम्ही ऐकले नसतील तर नक्की ऐका, कारण हा तर आपल्या फायनान्स विषयीच्या ज्ञानाचा पाया आहे. पिक्चर तो अभी खूप सारी बाकी है. रिसर्च हा शब्द ऐकूनच आपण घाबरून जातो. आपल्या डोळ्यांसमोर लगेच किचकट आकडेमोड, गणित आणि कधी कधी तर थेट PhDचा अभ्यासच उभा राहतो. तर आजचा सेप घेताना आपण सगळ्यात आधी रिसर्च किंवा संशोधन या शब्दाला 2 भागांमध्ये विभागून घेऊया. री आणि सर्च म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा शोधणं. आपण सगळे रोजच फायनान्सविषयी कितीतरी गोष्टी ऐकत, वाचत आणि शिकत असतो. एक सेफ फायनान्सचा याच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय की फायनान्स हा काही अभ्यासक्रमातला एखादा विषय नाही. फायनान्स एक रिसर्च आहे, ज्या दरवेळी आपल्याला असं काहीतरी शोधायचंय जे आपल्या कुटुंबासाठी सर्वोत्तम असेल. श्रुती माझ्या शेजारीच राहते. काही वर्षांपूर्वीच तिचा 18वा वाढदिवस झाला.
आता 18वा वाढदिवस म्हणजे साहजिकच खूपच उत्साह. वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आणि मुख्य म्हणजे स्वतःचे चेक स्वतः साईन करण्याचा हक्क. वाढदिवसानंतर बरोबर आठवड्याभरातच श्रुतीचं लक्ष एका जाहिरातीकडे गेलं. ती कोणत्या तरी इन्व्हेस्टमेंट स्कीमची जाहिरात होती. साहजिकच तिचं कुतूहल जागं झालं आणि जाहिरात घेऊन ती तिच्या बाबांकडे गेली. तसे श्रुतीचे बाबा मॉडर्न विचारांचे आहेत, पण आयुष्यात पहिल्यांदाच हे बाप-लेक फायनान्सविषयी चर्चा करत होते. जाहिरात पाहताच बाबांनी म्हटलं, "बाळा, आधी ड्रायव्हिंगची मजा घे. बाकी हे सगळं हळूहळू समजून घेशीलच. आणि मी आहेच ना, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? की तुझ्या मित्रांनी सांगितलंय, आता तुला इंडिपेंडंट व्हायला हवं. कॉलेज असाइनमेंटचं टेन्शन काही कमी आहे का? म्हणून आणखी हा ताण घेतेस?" मग काय, 29वा, 20वा, 21वा वाढदिवस येतच राहिला आणि श्रुती म्हणत राहिली, "बाबा, तुम्ही जगातले सगळ्यात चांगले बाबा आहात. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आहात तर कसलीच चिंता नाही." वेबिनार, आर्टिकल्स, अपडेट्स सारं काही येत जात राहिलं. खरं तर कॉलेजमध्ये फायनान्सशी संबंधित विषयही होता, पण श्रुतीला एक नक्की माहीत होतं, आपले बाबा सुपर हिरो आहेत. फायनान्ससाठी उगाच आपण मेहनत घेत बसायची गरजच नाहीये. आणि श्रुतीचं म्हणणं बरोबरच होतं. तिच्या बाबांनी एवढी वर्ष अगदी विचारपूर्वक पैसे इन्व्हेस्ट केले होते. काही वर्षांनंतर श्रुतीचा साखरपुडा झाला. लगीनघाई सुरू झाली. भरपूर पै पाहुणे आले. संगीत वगैरे कार्यक्रमांची एकदम जोरदार प्रॅक्टिस झाली. आणि अशा रीतीने श्रुतीचं लग्न अगदी थाटामाटात झालं. सुरुवातीचे दिवस रोज आईला कॉल करून नवनवीन पदार्थ शिकण्यात, स्वयंपाकाच्या टिप्स घेण्यात गेले. "आई, 4 जणांसाठी किती लागेल? हे एवढं पुरेल का? डाळ नीट शिजली नाही तर काय करू ग?" श्रुती तिचं घर आणि ऑफिस दोन्ही एकदम उत्तम सांभाळत होती आणि खूप आनंदातही होती. मग काही महिन्यांनी सुरू झालं नाव आणि सही बदलण्याचं काम. मग श्रुतीने पुन्हा बाबांना कॉल केला. "बाबा, मला माझ्या सेव्हिंग्ज, इन्व्हेस्टमेंटची सगळी माहिती द्या ना. आम्ही कदाचित 3-4 वर्षात घर घेऊ. तेव्हा कर्ज, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट्स सगळं मॅनेज करावं लागेल. मला सगळं माहीत असेल तर कामं सोपी होतील ना." बाबा पुन्हा म्हणाले, "अगं, नुकतंच लग्न झालंय तुझं. कालच आई सांगत होती, तू दाल बाटी बनवायला शिकलीस. अगं, एवढ्या जबाबदाऱ्या आहेत तुझ्यावर. जॉब सुद्धा करतेस. आता या सगळ्यात पडू नकोस. आयुष्याची मजा घे. जबाबदाऱ्या तर वाढतच राहणार. मी एक काम करतो, तुझे अकाउंट डिटेल्स, डीमॅट डिटेल्स, इन्शुरन्सचं लॉग इन आणि पासवर्ड पाठवून देतो. हां, वेळ मिळेल तेव्हा बघ." श्रुतीने विचार केला. खरंच तिच्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या. आणि मग बाबांची जागा घेतली पतिदेवांनी. श्रुतीने तिचे सगळे डिटेल्स नवऱ्याला दिले आणि सांगितलं, "आता ही सगळी जबाबदारी तुझी. मला तर किचन आणि ऑफिसमधून वेळच मिळत नाही." एक क्षण थांबा आणि विचार करा. तुमच्यापैकी किती जणी श्रुतीसारखं वागतात आणि तिच्यासारखाच विचार करतात? कोण जाणे, किती वर्षांपासून फायनान्स हे पुरुषांचंच क्षेत्र आहे. त्यात आणखी गुगल करून जे दिसेल त्यावर विश्वास ठेवण्याची आपली वृत्ती. IRRRचे सगळे एपिसोड्स ऐकले असतील तर तुमच्या लक्षात आलंच असेल की फायनान्स असं वाटेल त्या मार्गाने सांभाळता येऊ शकत नाही. महागलेली लाईफस्टाईल, रिस्क योग्य प्रकारे हाताळणं आणि रिटर्न्सकडे टक्केवारीच्या पलीकडे जाऊन पाहण्यासाठी हा विषय एकाग्रतेने समजून घेतला पाहिजे. पण बायकांची खासियत आहे मल्टीटास्किंग. चला तर मग आज मी तुम्हाला R फॉर रिसर्चची त्रिसूत्री सांगते. 1. फायनान्स कधीही पूर्णपणे दुसऱ्यावर सोपवू नका किंवा कोणावर संशयही घेऊ नका. चर्चा करा. माहेर असो, सासर असो किंवा तुम्ही एकट्या राहत असलात तरीही मोकळेपणाने चर्चा करा. घरातल्या आर्थिक जबाबदाऱ्यांपैकी कोणती जबाबदारी तुम्ही पार पाडू शकता ते सांगा. तुमच्यापैकी काही जण म्हणतील, "आमच्याकडे अशी पद्धतच नाही." काळजी करू नका. पद्धत टप्प्याटप्प्याने सुरू होत जाते. तुम्ही आधी तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्यांची यादी करा आणि फ्रीजवर मॅग्नेटने चिकटवून ठेवा. हा छोटासा सिप सुद्धा तुमचा उत्साह वाढवेल. 2. वर्ष संपण्याची वाट पाहू नका. मला सांगा, तुम्ही फक्त दिवाळीतच घराची साफसफाई केलीत तर काय होईल?
अहो, एकट्याने करणं झेपणारच नाही. मग तुम्ही ते कोणावर तरी सोपवणार. आर्थिक व्यवहार नियमितपणे स्वतःच सांभाळले तर उद्या ते कोणावर सोपवल्यानंतरही फसवणूक होत नाही. त्यासाठी आज तुम्हाला सांगतेय एक रामबाण उपाय. दिवसाचे 24 तास म्हणजे 1440 मिनिटं. याचे 2% होतात 28.8 मिनिटं. म्हणजे साधारण अर्धा तास. तुम्हाला रोज सुद्धा नाही, आठवड्यातून फक्त एकदाच फायनान्सविषयी रिसर्च करण्यासाठी अर्धा तास काढायचे. बस. आर्थिक प्रगतीसाठी एवढा वेळ तर काढायलाच हवा ना. नंबर 3. आता तुम्ही म्हणाल, या अर्ध्या तासात काय करू? सर्वांनाच माहित आहे, रेग्युलेटर्स संस्था असतात. बँकिंगसाठी RBI, मार्केटसाठी सेबी, इन्शुरन्ससाठी IRDA आणि पेन्शन्ससाठी PFRDA. आपण यांच्या वेबसाईट्स कधी पाहतच नाही, कारण आपल्याला वाटतं तिथे काय असणार आहे, फक्त सर्क्युलर्स. पण या सर्व वेबसाईट्सवर ग्राहक प्रबोधनासाठी खूप माहिती आहे. RBI आणि IRDAने कॉमिक्स तयार केली आहेत. अहो, सेबीने 5 प्रकारच्या ग्राहकांसाठी छोटी आणि सोपी पुस्तकं तयार केली आहेत. उदाहरणार्थ, महिलांसाठी, निवृत्त झालेल्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. ही पुस्तकं वाचा आणि हसत खेळत रिसर्च करा. ही त्रिसूत्री तुमचा आत्मविश्वास वाढेल, जेणेकरून कोणताही आर्थिक निर्णय घेताना तुम्ही अचूक प्रश्न विचाराल आणि अचूक निर्णय सुद्धा घ्याल. आणि मग बघा, आर्थिक नियोजन करताना फक्कड चहाच्या सिपसारखा आनंद मिळतो की नाही. रिक्षात बसल्यावर लक्षात येतं की पर्समध्ये पैसेच नाहीयेत. आपण चिल्लर शोधू लागतो आणि खरोखरच दरवेळी बॅगमध्ये पुरेसे पैसे हमखास मिळतात. रिसर्च म्हणजे नेमकं हेच. अहो, शोधून तर पहा. फायनान्स मिनिस्ट्री तुमच्या मनातच दडलेलं आहे. पुढच्या भागात आपण IRRच्या सगळ्या संकल्पनांचं एक कॉमन सूत्र जाणून घेऊ. तोपर्यंत रिसर्च सुरू करा आणि तुमचे अनुभव @PriyankaU.Acharya वर शेअर करा. SBI लाईफ इन्शुरन्स प्रस्तुत एक स्टेप फायनान्स पॉडकास्टच्या या भागात इथेच थांबूया. भेटूया पुढच्या आठवड्यात. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर ॲपल पॉडकास्ट किंवा जिथे कुठे तुम्ही ऐकत असाल तिथे आम्हाला रेटिंग द्यायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला ही उपयुक्त माहिती अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं शक्य होईल. पॉडकास्टचा हा भाग तुमचे मित्रमैत्रिणी, कुटुंबीय, प्रियजन आणि ज्यांना यातून फायदा होईल असं तुम्हाला वाटतं अशा सर्वांबरोबर शेअर करा. SBI लाईफ इन्शुरन्स प्रस्तुत एक स्टेप फायनान्सचा ऐकण्यासाठी धन्यवाद. SBI लाईफ इन्शुरन्स, माझ्यासाठी, माझ्या जीवलगांसाठी. There's a quick survey to fill out on ivmpodcast.com/survey. It lets us know a little bit more about who's listening to us. And you know what? We're going to do a few prizes. So, we'll do a random drawing of maybe 10 people and we'll send you all some swag. Remember, that's ivmpodcast.com/survey where you can fill out the survey. Hello, everybody. It's been another great week on the IVM Podcast Network. On Pesa Vesa, Anupam meets co-founders and co-CEOs of Stockcall, Sitashwa Srivastav and Vinay Bharadwaj. They discuss how global investing is evolving. On Smarter with Sid, Siddharth shares what makes for a great thumbnail on social media. On Ek Chuski Finance, Priyanka shares the secret recipe of return on investment. Is India a deadly country for journalists? Media freedom activist Daniel Bastard shares his take on the Wire Talks with Siddharth. And on Say No to Drama, Chetna tells us how we can overcome the bad habit of unnecessarily interrupting a conversation. Do follow us on social media. We're IVM Podcast on Twitter, Facebook, Instagram, and LinkedIn. On LinkedIn, we've been doing a series of profiles of people within the office, so do check that out for sure. And remember, if you're enjoying this show or any of our other shows for that matter, please do tell a friend. Also, don't forget to rate us on any platforms you're listening on. And you can also check us out on YouTube. We have a page on our website, ivmpodcast.com/YouTube, with a list of all our channels. We're also doing a small listener survey to better understand how you, the listener, responds to the advertising on our network. And also, we just want to know a little bit more about you. We would really appreciate it if you could spare a few minutes to fill it out. It will really help us build some better shows for you. And finally, we'd like to thank our sponsors on the network this week, SBI Life Insurance and Jupiter, a digital banking app.